कर्नाटक विधानसभा निवडणुकीत मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। कर्नाटकात सरासरी 70% वोटिंग झाले। सकाळपासूनच मतदान केंद्राबाहेर मतदारांच्या रांगा पाहायला मिळाल्या होत्या। जाती आणि धार्मिक मुद्द्यावरून ढवळून निघालेल्या कर्नाटकची जनता कुणाला कौल देणार याचीच आता साऱ्या देशाला उत्सुकता लागली। गेल्या वेळी देखील 70% मतदान झालं होतं आणि कर्नाटकच्या जनतेने काँग्रेसला कौल दिला होता। मात्र आता तेवढंच मतदान झाल्यामुळे कुणाला कर्नाटकची जनता सत्तेची संधी देणार याबाबत उत्सुकता लागली। विधानसभेच्या 222 जागांसाठी मतदान घेण्यात आले। 2 जागांवरील मतदान पुढे ढकलण्यात आले। Only thing, vote for BJP, vote for democracy, because people fed up the Siddaramaia's government. We want to give very good government, so let them, all the people support BJP, and we are going to get 150 seats, and we are going to form the government on 17th. Now the people should come and vote for Bharatiya Janata Party for food governance, and I will assure them we will give very good government for farmers and other community. Sir, Yediyurappa has also declared the date for his swearing in ceremony 17 को। वो कह रहे हैं कि मैं swearing in होगी, हम invite करने 16th को जाएगा दिल्ली। He is mentally disturbed. So overall, R.R. Nagar. Do you think this is overconfidence? Sir, do you think ये overconfidence है? Is No, this it is a strategy, but it's disturbed. आपके सर पर हम तिलक देख रहे हैं। येदियुरप्पा ने मंदिर में जाकर पूजा की है, मोदी नेपाल में पूजा कर रहे हैं, तो क्या आपने मैं मंदिर को नहीं जाता। इधर ही आए, क्यों मंदिर को जाना? गॉड का आशीर्वाद मिलेगा सर आपको भगवान का आशीर्वाद मिलेगा सर आज। ये भगवान का आशीर्वाद कभी भी है, अभी भी है, कभी भी है, अभी भी है। I am not bothered about whether the survey report is favor to me or not. I'm not bothered about all those things. People already decided, mentally they prepared to bless JDS party in this election. You will get 15 that counting day surprise results. I am still I will tell you, whatever survey reporters are come, it will going to take a total U-turn. So are you confident that you will be the Chief Minister of Karnataka in 2018? You have any doubt in that? I have totally confident that I will going to become the Chief Minister of Karnataka by the blessing of the voters. कर्नाटकमध्ये त्रिशंकू विधानसभा अस्तित्वात येईल असा अंदाज सर्वच महाएक्झिट सर्वेक्षणातून वर्तवण्यात आलाय। कर्नाटकमध्ये कोणत्या एकाच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळणार नाही। काही एक्झिट पोलच्या मते काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष असेल, पण बहुमताचा आकडा गाठण्यासाठी त्यांना जेडीएसची मदत घ्यावी लागेल असं चित्र या एक्झिट पोलमधून दिसतंय। तर काहींनी भाजपला सर्वाधिक जागा मिळतील असं भाकीत वर्तवलंय। मात्र सत्ता स्थापनेसाठी जेडीएस भाजपला पाठिंबा देणार का असा प्रश्न आहे। एकूणच जेडीएसची भूमिका ही किंग मेकरची ठरेल असा अंदाज आहे। नेमकं कुणी काय अंदाज वर्तवलाय त्यावर एक नजर टाकूया। बघा, काँग्रेसला G24 तासचा महाएक्झिट पोल आहे। काँग्रेसला एबीपी सी वोटर म्हणते 87 ते 99 जागा मिळतील। आज तक 107, रिपब्लिक 73 ते 82, भाजप 99 ते 109, एबीपी सी वोटर म्हणते आज तक 79 ते 92, तर रिपब्लिक म्हणते 95 ते 114 जागा मिळतील। जेडीएसला एबीपी सी वोटर देतात 21 ते 30 जागा मिळतील। आज तक म्हणते 22 ते 30, तर रिपब्लिक 32 ते 43, तर इतर एबीपी सी वोटर 1 ते 8, आज तक 0 आणि रिपब्लिक म्हणते 2 ते 3। बघा, इंडिया टीव्हीने काँग्रेसला दिल्या 97 जागा, टाइम्स नाऊ 90 ते 103 जागा मिळतील काँग्रेसला असं म्हणते, तर एक्सिस 111 जागा काँग्रेसला मिळतील, म्हणजे सर्वाधिक जागा काँग्रेसला मिळतील असा एक्सिसचा अंदाज आहे। इंडिया टीव्ही भाजपला 87 जागा देत आहेत, टाइम्स नाऊ 80 ते 93 जागा मिळतील असा अंदाज आहे, तर एक्सिस म्हणते 85 जागा भाजपला। जेडीएस इंडिया टीव्ही म्हणते 35 जागा मिळतील, टाइम्स नाऊ म्हणते 31 ते 39 जागा, तर एक्सिस 26 जागा।
आणि याच महाएक्झिटवर आपण चर्चा करूया. भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये आपल्यासोबत आहेत. केशवजी, आपण बघतो की JDS किंग मेकरच्या भूमिकेत असेल असं आता सध्या तरी आपण जे एक्झिट पोल पाहतो त्याच्यावरनं दिसतंय. मात्र सर्वच पक्षांनी विश्वास वर्तवला आहे की आम्हाला सर्वाधिक जागा मिळतील. काँग्रेसच्या नेत्यांचा सुद्धा आपण जर सिद्धरामय्यांचा बाईट ऐकला तर त्यांचा विश्वास किती आहे, आत्मविश्वास किती आहे तो त्यांच्या वक्तव्यावरून दिसतंय. JDSची भूमिका किंग मेकरची असेल, सत्तेच्या चाव्या त्यांच्या हातात जातील असं वाटतंय? खरं म्हणजे एक्झिट पोलचं किंवा इलेक्शनच्या दरम्यान होणाऱ्या वेगवेगळ्या ओपिनियन पोलचं एक वेगळं महत्त्व असतं. कदाचित राजकीय पक्ष त्यातनं काही नक्की गोष्टी घेत असतात. राजकीय पक्षाची स्वतःची एक प्रत्येक यंत्रणा राबवण्याची आणि तसा फीडबॅक घेण्याची एक आपली यंत्रणा असते आणि त्या यंत्रणेतनं शेवटी एक कार्यकर्त्यांचा, आणि ही यंत्रणा मुख्यतः कार्यकर्त्यांच्या आधारावर असते. जे जमिनीवर काम करत असतात त्या कार्यकर्त्यांच्या आधारावर अशा प्रकारचा फीडबॅक घेतला जातो. आणि स्वाभाविकपणे जो कार्यकर्त्यांचा फीडबॅक आम्हाला येतो, ज्या पद्धतीचं मी दुपारपासून त्या सगळ्या कर्नाटकच्या निवडणुकांवरती मी लक्ष ठेवून होतो, तिथल्या ज्या बातम्या येतात, तिथल्या ज्या लोकल कार्यकर्त्यांशी मी बोलतो आहे आणि ते सगळं लक्षात घेता ज्या तऱ्हेचं विक्रमी मतदान यावेळी झालेलं आहे ते पाहता आणि साधारणतः असा हा सगळा अंदाज आहे की 70% किंवा त्याच्या आसपास किंवा त्यावरती मतदान गेलं तर तिथल्या सरकारच्या ते अँटी इन्कम्बन्सी असतं, ते सरकारच्या विरोधातलं ते मतदान असतं. हा एक सर्वसाधारण अंदाज आहेच आहे. आणि त्याच्यामुळे आज दुपारचे आम्हाला येणारे फीडबॅक, मतदान झालेलं प्रचंड झालेलं मतदान, हे सगळं बघता भारतीय जनता पार्टीचं तिथे पूर्ण बहुमताचं सरकार येईल. आता खरं म्हणजे मी इथं सांगण्याने तिथं काही फरक पडणार नाही आहे. कदाचित कर्नाटकमध्ये किती जण झी 24 तास बघत असेल, कारण ती भाषा कन्नड आहे प्रामुख्याने, त्यामुळे माझ्या सांगण्यात काही फरक पडणार नाही. पण वास्तव आहे ते स्वीकारावं लागतं आणि त्या वास्तवाच्या आधारावरती मी सांगतोय की भारतीय जनता पार्टीचं पूर्ण बहुमताचं सरकार कर्नाटकात येईल. याबद्दल आमच्या कोणाच्या मनात शंका नाही आहे. केशवजी, मतदान जास्त झालं म्हणजे 70% हे खूप मोठा आकडा आहे. तर असा एक अंदाज वर्तवला जातो की प्रस्थापितांविरोधात तो कौल असू शकतो. तर तुम्ही आता तो बोललात की याचा फायदा, जास्त मतदानाचा फायदा हा भाजपला होईल असं तुम्हाला वाटतंय. पण एकूणच जर ही निवडणूक पाहिली कर्नाटकची तर येडियुरप्पा मुख्यमंत्रीपदाचे दावेदार होते आणि त्यांच्या येडियुरप्पांवरच निशाणा साधला गेला होता की एक येडियुरप्पांची प्रतिमा म्हणजे तुरुंगात गेले होते, एक भ्रष्ट उमेदवार दिलेला आहे भाजपने, असा एक हल्लाबोल झाला होता. कुठेतरी ह्याचा थोडाफार फटका बसेल असं तुम्हाला वाटतंय? खरं म्हणजे चांगला प्रश्न विचारला तर उत्तर द्यायचं होतं. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, या देशातली जनता सुज्ञ आहे. येडियुरप्पांवरती आरोप झाले, येडियुरप्पा कायद्याला सामोरे गेले, येडियुरप्पांवरती कोर्टामध्ये कुठल्याही प्रकारची शिक्षा किंवा कुठल्याही प्रकारचा गुन्हा सिद्ध झाला नाही. या उलट आज काँग्रेसचे जे अध्यक्ष आहेत ते भ्रष्टाचाराच्या खटल्यामध्ये जामिनावरती आहेत. ही सगळ्यात वस्तुस्थिती कर्नाटकातल्या जनतेला माहीत नाही असं तुम्हाला म्हणायचं आहे का? त्यामुळे या पद्धती उलट कर्नाटकातलं काँग्रेस सरकार हे 10%चं सरकार, अशा प्रकारची उघड चर्चा तिथल्या जनतेमध्ये होत होती. ही तर वस्तुस्थिती आहे. त्यामुळे भ्रष्टाचाराचं असलेलं, अकार्यक्षम असलेलं कर्नाटकातलं सरकार, केंद्र सरकारने अनेक विकासाच्या गोरगरिबांच्या योजना आणल्या, त्या केवळ केंद्र सरकार भारतीय जनता पार्टीचं आहे. खरं म्हणजे सरकार कुठल्याही शेवटी सरकारच्या योजना सरकारच्या योजना असतात आणि त्या सर्वसामान्य जनतेसाठी असतात. त्या ठिकाणी पक्षभेद बघायचा नसतो. पण या ठिकाणी केवळ भारतीय जनता पार्टीच्या योजना सरकारने आणलेल्या आहेत म्हणून कर्नाटकामध्ये त्या राबवल्या गेल्या नाहीत, त्या अंमलात आणल्या गेल्या नाहीत. इतक्या प्रकारचं राजकारण तुम्ही आत्ता एक बाईट दाखवला, मी आत्ता बाईट पाहत होतो. तिन्ही नाही, येडियुरप्पांचा बाईट दाखवलात, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांचा बाईट दाखवला, सिद्धरामय्यांचा बाईट दाखवलात आणि तिसरा शेवटचा कुमारस्वामींचा बाईट दाखवलात. स्वाभाविक आहे, एक विजयाची खात्री असल्याने भारतीय जनता पार्टीच्या मुख्यमंत्री उमेदवार आहेत येडियुरप्पा, त्यांनी तारीख सांगितली. त्याच्यावरची सिद्धरामय्याची कॉमेंट आहे का, मेंटली डिस्टर्ब आहे, वो मेंटली डिस्टर्ब आहे. म्हणजे इतक्या स्तरावरती जाऊन एखाद्यावरती टीका करण्याचा प्रकार काँग्रेसने केला. काँग्रेसने प्रचार हा खरं खालच्या पातळीवर नेला. पण शेवटी असं आहे, जनता सुज्ञ आहे आणि मतपेटीतनं त्याला उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. अगदी बरोबर केशवजी, अटीतटीची लढाई झालेली आहे, त्यामुळे निकालाकडे सर्वांचं लक्ष लागणार आहे. आपल्याला 15 तारखेपर्यंत वाट पाहावी लागणार आहे, कारण ही निवडणूक विकास कामांपेक्षा जातपात, धर्म याच्यावरच सगळे चर्चिली गेली होती. आता 15 तारखेलाच कळेल की नक्की कोण बाजी मारणार आणि सत्तेत कोण बसतंय. केशवजी, तुम्ही विश्लेषण केलं, माहिती दिलीत, चर्चा केलीत, त्याबद्दल धन्यवाद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.